विमानतळाचं पावसाच्या पाण्यावर स्मार्ट वापर। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ CSMIA दर पावसाळ्यात 26 लाख लिटर पावसाचं पाणी साठवून पुनर्वापर करतो। विमानतळाच्या वाकलेल्या छतांवरून हे पाणी खास टाक्यांमध्ये साठवले जाते। सुरुवातीचं धुळवाट पाणी सोडून दिल्यानंतर उरलेलं स्वच्छ पाणी शुद्ध करून मुख्यत्वे वॉशरूम मध्ये वापरलं जातं। विमानतळाभोवती लावलेली झाडंही पाणी शोषून भूजल पातळी वाढवण्यास हातभार लावतात। CSMIAचा हा उपक्रम पर्यावरणपूरक शहर विकासाचं उत्तम उदाहरण ठरतो। कमी पडतं मग जास्त कमवा, कोर्टाचा फटकारा। पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने एका पतीला त्याचा पगार ₹57,600 मधून ₹24,700 महिना पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले। पतीने EMI आणि आजारी आईचे कारण दिलं, पण कोर्टाने स्पष्ट केलं की विवाहबाह्य ही जबाबदाऱ्या टिकून राहतात। पत्नी काम करत नाही आणि 2 लहान मुलांची काळजी घेत असते। वाढत्या जीवन खर्चाचा विचार करून ही रक्कम योग्य नसल्याचं न्यायालयाने सांगितलं। धुरंधरमध्ये रणवीर नव्हे तर माधवनचं चर्चांना उधाण। धुरंधर चित्रपटाच्या टीजर रिलीज नंतर माधवन यांना लुक अजित डोभालशी मिळता जुळता वाटल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। याआधी रणवीर सिंग डोभाल यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती, पण सूत्रांच्या माहितीनुसार तरुण डोभाल रणवीर तर प्रौढ डोभालची भूमिका माधवन साकारणार असल्याची शक्यता आहे। चित्रपटात भारत पाकिस्तान दरम्यानची राजकीय तणावपूर्ण पार्श्वभूमी असणार असल्याचा अंदाज आहे, मात्र अजूनही निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। भारतीय महिलांचा एशियन कप मध्ये ऐतिहासिक प्रवेश। संगीतेच्या 2 गोलांनी विजयावर शिक्कामोर्तब। भारतीय महिला फुटबॉल संघाने 4ही सामने जिंकत 24 गोल करत आणि फक्त 1च गोल गमावत AFC महिला आशियाई कप 2026 साठी आपलं तिकीट पक्क केलं आहे। संगीता हिने 2 शानदार गोल करत भारताला निर्णायक विजय मिळवून दिला। आता हा प्रतिष्ठित आशियाई कप पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात रंगणार आहे। भारतीय महिला संघाच्या या कामगिरीमुळे नव्या इतिहासाची नोंद झाली आहे। पाणीपत स्टेशनवर महिलेसोबत अमानुष अत्याचार, बलात्कार करून रेल्वे रुळांवर फेकलं। हरियाणातील पाणीपत रेल्वे स्थानकावर एका 35 वर्षीय महिलेवर रिकाम्या रेल्वेच्या डब्यात सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। पीडितेच्या नवऱ्याच्या नावाने विश्वासात घेत तिला डब्यात नेलं गेलं आणि तेथे 2 ते 3 नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला। यानंतर तिला रेल्वे रुळांवर फेकून दिलं, ज्यात तिने एक पाय गमावला। सध्या ती रोहतकच्या PGI रुग्णालयात उपचार घेत आहे। पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। डेटिंग ॲपवर फसवणूक, बिल फोडणं ठरलं प्रेमाच्या बदल्यात। पुण्यात डेटिंग ॲपवरून तरुणांना फसवण्याचा नवा स्कॅम उघड झाला आहे। महिलांकडून ओळख वाढवून त्यांना बार किंवा रेस्टॉरंटमध्ये बोलवलं जातं, महागडं ऑर्डर केलं जातं आणि मग त्या अचानक निघून जातात। नंतर बाउन्सर्स कडून जबरदस्तीने संपूर्ण बिल वसूल केलं जातं। वाघोली आणि कोरेगाव पार्क परिसरातील बार यामध्ये असल्याचे समोर आले असून पोलीस तपास करत आहेत। नागरिकांना सावधान राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। बच्चू कडूंचा शेतकरी हक्कासाठी आक्रमक पदयात्रा। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पापड, अमरावती येथे चिलगावान, यवतमाळ अशी 138 किलोमीटरची 7/12 कोरा 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 पदयात्रा सुरू केली आहे। ही यात्रा स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून सुरू होऊन देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावापर्यंत पोहोचणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंच्या भूमिकेवर टीका केली असली तरी कडू यांनी ठामपणे सांगितलं की कर्जमाफीचा निर्णय येईपर्यंत आम्ही थांबणार नाही, मग ही यात्रा जल्लोष यात्राही होईल। धामडकीवाडीत दरड कोसळली, रस्ता बंद, आदिवासी पांड्यांचा संपर्क तुटला। भावली धरणाजवळ धामडकीवाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून माती आणि दगड रस्त्यावर आले, त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला आहे। या दुर्घटनेमुळे धामडकीवाडी आणि आसपासच्या आदिवासी पांड्यांचा संपर्क तुटला असून मदतीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। मोबाईल चोरीचा आरोप, शेफचा लॉकअपमध्ये मृत्यू। मुंबईच्या सहार पोलिसांच्या लॉकअपमध्ये 26 वर्षीय अंकित राय या शेफने गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे। मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक झालेल्या अंकितला कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं होतं। पोलिसांच्या माहितीनुसार रूममेटचा मोबाईल चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि 3 हरवलेले मोबाईल त्यांच्याकडे आढळून आले। घटनेनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित असून ही आत्महत्या की पोलीस कोठडीत काही गडबड याची क्राईम ब्रांच तपासणी करत आहे। या मृत्यूमुळे पोलीस तपास आणि कारागृह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। देहरादूनमध्ये रॉटव्हीलरचा हल्ला, वृद्ध महिला गंभीर जखमी। देहरादूनच्या राजापूर परिसरात मंदिराकडे चाललेल्या एका
66 वर्षीय महिलेवर 2 रॉटव्हीलर कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला। हे कुत्रे शेजारच्या घरातील असून ते कंपाऊंड वॉलवरून उडी मारून थेट महिलेवर तुटून पडले। या हल्ल्यात महिलेच्या डोक्यावर, हातपायावर आणि कानावर खोल जखमा झाल्या असून कान फाटला आणि 2 हाडं मोडली आहेत आणि 200 टाके घालावे लागले। ती सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे। कुत्र्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मराठीसाठी मनसेचा एल्गार, मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण तापलं। मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी आयोजित मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोर्चा निघणारच असा इशारा देत मोर्चा सुरू झाला। पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही नेत्यांना ताब्यात घेतले आहे। शिवसेना, उद्धव गट व मराठीकीकरण समितीसह अनेक संघटनांचा मोर्चाला पाठिंबा मिळाला आहे। मराठी मोर्चा रोखून सरकार अमराठी झुकते असा आरोप मनसेने केला आहे। पोलिसांनी बऱ्याच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे।